आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. भूमी अभिलेखाची नागरिकांना माहिती सुलभरित्या समजावी याकरिता प्राथमिक माहिती पुस्तिकेचं अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते लोकार्पण. आणि नागपूर विभागातील पर्यटन उद्योगात येण्यास उत्सुक महिलांच्या सक्षमीकरणासाठी आई पर्यटन धोरण जाहीर. 52वा नौदल दिन सोहळा निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 28 फुटी पुतळ्याचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान, नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार उपस्थित होते. यंदा प्रथमच नौदल दिन कुठल्याही नौदल तळावर साजरा न होता अन्यत्र साजरा केला जात आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना सांगितलं की सिंधुदुर्गच्या या किल्ल्याला पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाला गौरवास्पद वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्याही देशाच्या सामर्थ्यासाठी सामुद्रिक सामर्थ्याचे किती महत्व होतं याची कल्पना होती. याच कारणामुळे भारतीय नौदलाच्या प्रत्येक चिन्हामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचं चिन्ह देखील समावेश करण्यात आला आहे. हा छत्रपती महाराजांचा वारसा आता नौदलाच्या प्रत्येक चिन्हात झळकत आहे असं देखील पंतप्रधानांनी सांगितलं. भारतीय नौदलात प्रथमच महिला कमांडिंग ऑफिसर नेमल्याबद्दल त्यांनी भारतीय नौदलाचं विशेष अभिनंदन केलं. भारत पाकिस्तान युद्धादरम्यानच्या ऑपरेशन ट्रायडंटचा दिवस दरवर्षी नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हास्तरीय युवा महोत्सव हे युवक युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ असल्याचं प्रतिपादन मृद आणि जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय तसंच कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन कालपासून यवतमाळच्या अमोलकचंद्र महाविद्यालयात करण्यात आलं होतं. याच उद्घाटन पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया प्रमुख पाहुणे म्हणून अमोलकचंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य मिश्रा आदी उपस्थित होते. या महोत्सवात विविध कला प्रकार आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी महोत्सवात सहभागी सर्व युवक युवतींना शुभेच्छा दिल्या तर आभार क्रीडा अधिकारी चैताली राऊत यांनी मानलं. युवा महोत्सवाच्या स्पर्धा आयोजनाची जबाबदारी क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांनी पार पाडली. 4 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर शेअर बाजारात उत्साह दिसून येत असून आज सकाळी मुंबई रोखे बाजार विक्रमी उंचीवर उघडला. त्यानंतर थोड्या वेळानं खरेदीदारांनी दाखवलेल्या उत्साहानं रोखे बाजार पुन्हा एकदा नव्या उंचीवर पोहोचला. पहिल्या एका तासानंतर रोखे बाजाराचा सेन्सेक्स 1.33% आणि निफ्टी 1.35% वधारला होता. महत्वाचं रोखे चांगली कामगिरी करत असल्याचंही हिंदुस्थान समाचारच्या बातमीत म्हटलं आहे. भारतीय संविधानातील कलम 16 अन्वये समानता संधी असे अधिकार नागरिकांना मिळाले असून भारतीय संविधानाची तत्वप्रणाली खऱ्या अर्थानं हीच स्वतंत्रता आहे असं प्रतिपादन विधिज्ञ अॅडव्होकेट फिरदोस मिर्झा यांनी केलं. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीनं संविधान दिनानिमित्त विद्यापीठ परिसरातील डॉ पंजाबराव देशमुख अधिसभा सभागृह इथं भारतीय संविधानाची तत्वप्रणाली या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पावसाळी अधिवेशनात बसपाचे खासदार दानिश अली यांच्याबद्दल भाजपा खासदार बिधुरी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर बिधुरी यांच्या अटकेची मागणी करत बसपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके आणि संयुक्त जनता दलाच्या खासदारांनी हौद्यात उतरून गदारोळ केल्यामुळे सकाळच्या सत्रात कामकाज 12 वाजेपर्यंत नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली त्याआधी 2 अधिवेशनादरम्यानच्या काळात निधन झालेल्या दिवंगत सदस्यांना सभागृहात आदरांजली अर्पित करण्यात आली. देशाच्या हरित क्रांतीचे जनक डॉ एम.एस. स्वामीनाथन यांना आणि दिवंगत खासदारांना राज्यसभेत आदरांजली अर्पित करण्यात आली. संसदेचं हिवाळी अधिवेशन या महिन्याच्या 22 तारखेपर्यंत चालणार असून यात 15 बैठका होणार आहेत. 19 विधेयकं चर्चेला येणार असून हे अधिवेशन 17व्या लोकसभेचं अखेरचं पूर्णावधी अधिवेशन असणार आहे. सभागृहात कोणत्याही विषयावर चर्चा करायला सरकार तयार असून विरोधकांना एखाद्या विषयावर चर्चा हवी असेल तर त्यासाठी नोटीस द्यावी असं आवाहन संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलं. या अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी विरोधकांनी विरोधी पक्षनेता मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात बैठक घेतली. यात तृणमूल, समाजवादी पार्टी आणि अन्य पार्टीचे सदस्य उपस्थित होते.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भूमी अभिलेख कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती सुलभरित्या समजावी तसंच त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी कार्यालयाची प्राथमिक माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचं लोकार्पण अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. याप्रसंगी स्वामित्व योजनेतील लाभार्थ्यांना मिळकतीच्या सनदांचं वाटप कटियार यांच्या हस्ते करण्यात आलं. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत सहज सुलभरित्या पोहोचवण्यासाठी राज्य शासनानं शासन आपल्या दारी ही योजना सुरू केली असून या उपक्रमाअंतर्गत उपअधीक्षक भूमी अभिलेख अमरावती यांनी स्वामित्व योजना ड्रोन सर्व्हेचं काम पूर्ण करून ग्रामीण भागातील मूळ गावठाणामध्ये राहणाऱ्या हजारो लोकांना त्यांच्या मिळकतीचे अधिकार अभिलेख मालकी हक्काचा पुरावा पीआर कार्ड उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय भूमी अभिलेख कार्यालय संदर्भातील माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली असून ही पुस्तिका भूमी अभिलेख उपअधीक्षक अनिल फुलझिले यांनी तयार केली आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पाअंतर्गत असलेल्या सर्व स्थानकांवर तसंच मेट्रो ट्रेनच्या आत स्वच्छता ठेवण्यास इथले कर्मचारी कटिबद्ध असून स्थानके आणि ट्रेन अंतर्गत स्वच्छता ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मेट्रो कर्मचारी करीत असतात. मेट्रो पिलरवर कुठल्याही प्रकारचे पोस्टर किंवा जाहिरात करू नये ही विनंती नागपूर मेट्रोतर्फे केली जात आहे. मेट्रो खांबांचं विद्रुपीकरण झाल्यास सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984च्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. या कलमाअंतर्गत अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचं विद्रुपीकरण करणाऱ्या व्यक्तीला अटक होऊ शकते आणि त्याच्याकडून दंड देखील आकारला जाऊ शकतो. मेट्रो पिलरवर पोस्टर जाहिरातीचे फलक लावणं लिखाण करणं किंवा कुठल्याही प्रकारचे विद्रुपीकरण करणं बेकायदेशीर असून हा दंडात्मक गुन्हा देखील आहे. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नागपूरच्या समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास तथा दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र यांच्याद्वारे जाणीव जागरूकता रॅली आणि दिव्यांग बालकांकरिता सहलीचं आयोजन यशस्वीरित्या करण्यात आलं. मनपा नागपूरच्या परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे यांच्याद्वारे हिरवी झेंडी दाखवून नागपूर इथून सुरुवात करण्यात आली. व्हेरायटी चौक इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचं वाचन करून या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सीआरसी नागपूरचे संचालक प्रफुल्ल शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचबरोबर दिव्यांग बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता भवन्स सांस्कृतिक केंद्र कोराडी इथं दिव्यांग बालक आणि त्यांच्या पालकांसह सहलीचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. नागपूर विभागातील सर्व पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि या क्षेत्रात येण्याची इच्छा असलेल्या महिला उद्योजकांनी हॉटेल रिसॉर्ट होमस्टे कृषी पर्यटन केंद्र साहसी पर्यटन केंद्र उपहारगृह टूर ऑपरेटर अशा पर्यटन क्षेत्रात कार्यरत नवीन व्यवसाय इच्छुक महिला उद्योजकांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचं आवाहन उपसंचालक प्रशांत सवाई यांनी केलं. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पर्यटन विभागानं आई पर्यटन धोरणाचा अवलंब केला असून या धोरणामध्ये महिलांसाठी पर्यटन विकास धोरणाची पंचसूत्री जाहीर केली. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या आहेत. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करून पर्यटन मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक कार्यदल समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातून या योजनेसाठी नागपूर इथल्या महिला उद्योजकांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. महिलांना मिळणारे आर्थिक स्वातंत्र्य गतिशीलता महत्वाकांक्षा आणि निर्णय क्षमतेचा फायदा घेत राज्यात दर्जेदार पर्यटनाला चालना देणं तसंच महिलांसाठी वैविध्यपूर्ण आणि शाश्वत आर्थिक विकासाची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणणं आई धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. भूमी अभिलेखाची नागरिकांना माहिती सुलभरित्या समजावी याकरिता प्राथमिक माहिती पुस्तिकेचं अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते लोकार्पण. आणि नागपूर विभागातील पर्यटन उद्योगात येण्यास उत्सुक महिलांच्या सक्षमीकरणासाठी आई पर्यटन धोरण जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.